पुरते मर्यादित राहू नका, खासदार सुनील तटकरे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या उपस्थितीत तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता कृष्णाई बँक्वेट हॉल कोपरगाव येथे मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। पुढे ते म्हणाले की आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघात मोठे काम केले असून त्यांना निवडून देण्याची जबाबदारी नागरिक घेतील। आशुतोषजी, आता तुम्ही कोपरगाव पुरते मर्यादित राहू नका। या कार्यक्रमासाठी रुपालीताई चाकणकर महिला प्रदेश अध्यक्ष यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आडव यांनी तर आभार शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी मानले। आणि ज्यांच्यासाठी आपण सगळे इथं ज्याच्या प्रेमासाठी आपण इथं जमलेलो आहोत ते मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या मेळाव्यासाठी स्वागत करतो। आपणा सर्वांना माहिती आहे की 2014ला सर्वप्रथम मान्य आमदार आशुतोष दादा विधानसभेला सामोरे गेले आणि त्या वेळेस आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं, परंतु त्या पराभवाला सामोरे जात असताना कुठल्याही प्रकारचं खच्चीकरण न होता दादांनी दुसऱ्याच दिवशी या लोकांसाठी आणि मतदारसंघासाठी काम करण्याची सुरुवात केली। मग ते कामाचं माध्यम काही आंदोलनं असतील, सरकारी कामं असतील, सरकारी योजना असतील, या सर्वांसाठी रात्रंदिवस अहोरात्र दादांनी काम केलं आणि या जनतेच्या मनामध्ये एक जागा निर्माण केली आणि म्हणून त्याचं फलित आपल्याला 2019ला आशुतोष दादा या मतदारसंघाचे आमदार झाले। 2019ला मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर भरघोस असा निधी मान्य आमदार आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी या कोपरगाव तालुक्यासाठी आणला। साहेब, भूतोन भविष्य असे 3000 कोटीचं काम या कोपरगाव तालुक्यात मान्य आमदार आशुतोष दादा यांच्या माध्यमातून झालं आणि या तालुक्याचा गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त करण्याच्या दिशेने या कोपरगावची आणि तालुक्याची वाटचाल चालू झाली। आपला सांगताना खरंच आनंद होतो साहेब। ज्या रोडने आपण आलो त्या रोडची अवस्था इतकी बिकट होती, पाण्याची अवस्था इतकी बिकट होती, ती सगळं आज सगळ्यात ते काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या कोपरगावला परत एकदा सुवर्ण दिवस आपला सर्वांना बघायला मिळतील अशी मला 100% शाश्वती आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विचारांवर चालून साहेब आपण एक आश्वासन नाही, मी गॅरंटी देतो की 2024ला सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आमच्या भावाला पुन्हा एकदा आपल्या विधानसभेवर पाठवणार आहोत। फक्त आपल्याकडनं मला एकच विनंती करायची आपल्या सर्वांच्या वतीने, आपल्याला एक विनंती आहे की आम्ही या दादांना परत एकदा पुन्हा आमदार म्हणून या कोपरगाव तालुक्यातून पाठवणार आहोत, पण येणाऱ्या काळामध्ये अजून मोठं काम करण्याच्या दृष्टीने आपण त्यांना पुढच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना स्थान द्यावं आणि आमच्या सगळ्यांची जी स्वप्नपूर्ती आहे ती करावी एवढी आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि माझा प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पात्र होणार आहे आणि त्या 10 लाख विद्यार्थी भगिनींना 10,000 रुपये प्रति महिना म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा नेतो या योजनेच्या मार्फत त्या ठिकाणी दिला आहे। 1 लाख कोटी रुपयाचे योगदान संबंध महाराष्ट्रातल्या या संबंध वेगवेगळ्या वर्गांसाठी, वेगवेगळ्या घटकांच्यासाठी आणि मला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सांगायचं आहे की जो विचारधारामध्ये जेव्हा आम्ही राजकारणामध्ये आज इंडियामध्ये सहभागी झालो तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार याची जराही तडजोड न करता अजितदादांच्या योजना आणल्या। या योजनेतला प्रत्येक व्यक्तिगत लाभार्थी तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही समाजाचा असो, तो या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे। हे योजनेचं अत्यंत महत्त्वाचं आणि वैशिष्ट्य झालेलं असू शकतं। पण अनेक वेळा धर्माच्या नावावरती, समाजाच्या नावावरती मत मागण्याचा जो काही प्रयत्न केला वर्षभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याला योग्य पद्धतीचं विकासाच्या कामाच्या माध्यमातून अजितदादांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या वेळेचे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशा वेळेला महाराष्ट्रातला या संबंध 12 कोटी जनतेच्याकडे संवाद करावा, मन मोकळं करावं।
त्या जनांचा सन्मान करावा या नावाने जनसन्मान यात्रा अजितदादा करणार आहे. त्याची पूर्व तयारी करण्याच्या दृष्टिकोनातूनच आज प्रतिष्ठाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आले. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात ही जनसन्मान यात्रा इतक्या पद्धतीने महाराष्ट्रातली जनता उठून धरेल की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्याला विधानसभेच्या निवडणुका येतील, आशुतोष तुम्ही 100 नाही 1000% निवडून येणारच महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विधिमंडळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात कशामध्ये येऊ शकतील या दृष्टिकोनातून जनसन्मान यात्रा अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुजनांच्या हिताचं एक नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू करत आहे. त्या दृष्टिकोनातून कोपरगाव सारखा राजकीय दृष्ट्या संवेदनशील शुद्ध विचाराच्या प्रत्येक बाबतीमध्ये कसोशीने पाऊल टाकणाऱ्या मतदारसंघामधून सुद्धा अधिक पाठबळ कशातून मिळू शकेल याच्यात सर्वांचे प्रयत्न त्या ठिकाणी ठरणं अत्यंत आवश्यक होऊ शकणार आहे. पण माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगल्यापैकीचं यश त्या ठिकाणी मिळवायचं आहे. पण अशी तुम्हाला सांगतो की मी तर पाहिलेलं आहे ना आपल्या आजोबांचं काम. मी काय होतं राजकारणामध्ये अतिशय तरुण होतो. शंकरराव काळे साहेबांचं महाराष्ट्राचं राज्यमंत्री म्हणून काम त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तरुण वयामध्ये पाहिजे. आपले वडील माझ्यासोबत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी काम करत होते. तेव्हा आता कोपरगाव कुठे बरेच काय सगळ्यांनी जबाबदारी घेतली. आजूबाजूला फिरला तर दादाची शक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती, घड्याळाची शक्ती आणि घड्याळाशिवाय काय पर्याय नव्हता. घड्याळ हातामध्ये असल्याशिवाय वेळही समजत नाही आणि आपण कुठं आहोत ते पण समजत नाही. पण घड्याळाची वृद्धी अधिक देशामध्ये होऊ शकेल याच्यासाठी आता यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे मला समजू शकतो. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती नेमकं काय चाललंय. मी काही डॉक्टर नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा नेमका अभाव काय तुम्हाला कळू शकतो. तुमच्या बद्दलच्या भावना त्यांनी ज्या व्यक्त केल्या त्या पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणून दादांच्या नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी सुद्धा तरुण आमदारांनी आजूबाजूला जर काय फिरलं. कारण काही ना असं वाटतं की तेच एकटे तरुण आहे. दिसतात आकाली वैद्य आल्यासारखं आणि वृद्धत्व आल्यासारखं आणि आभासाचं अंतर की जणू काय 50 वर्षाची पूर्णपणाची माहिती असल्यासारखंच असतं. पण तुझ्यासारखा तरुण कार्यकर्ता सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद बलवान करू शकतो विश्वास त्या कामाला वेळ देण्याचा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून काम करत राहावं. जनसन्मान योजनेच्या बाबतीमध्ये यात्रा जी काय आपण निघणार आहे ती अभूतपूर्व अशी निघेल. महाराष्ट्रातल्या अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास युती अशा पद्धतीची लढत सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त यश त्या ठिकाणी अनेक वेळेला अनेक निवडणुका येतात आणि अनेक निवडणुका वेगवेगळ्या राजकीय समीकरणे घेऊन येतात. तसं जर काय बघितलं तर हा नगरचा जिल्हा हा पहिल्यापासून राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि अतिशय जागरूक असलेला जिल्हा. नगर जिल्ह्यातला वेगवेगळे मतदारसंघ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती नेहमी जागरूकतेने पाहायला मिळाले. म्हणजे लहानपणापासूनच्या राजकीय आयुष्यामध्ये कोपरगावचा मतदारसंघ हा सुद्धा अतिशय संवेदनशील जागरूक अशा पैसा आहे. या मतदारसंघाने सुद्धा वेगवेगळ्या पैचं प्रतिनिधित्व दिलं. परंतु या मतदारसंघाची असलेली राजकीय परिपक्वता, राजकीय पद्धतीचा जागरूकपणा हा नेहमीच त्या ठिकाणी निश्चितपणाने पाहायला मिळाला. आणि मग 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधल्या सर्व सुजाण मतदारांनी 2014ची चूक दुरुस्त करत आशुतोष सारख्या तरुण सहकार्याला विधिमंडळामध्ये पाठवत त्या मतदारसंघाचा राजकीय परिपक्वता पुन्हा एकदा दाखवला. त्याचा सुद्धा अभंग या ठिकाणी अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीची भूमिका घेतली. उच्च शिक्षण परदेशामध्ये झालेलं तुझ्या मातीमध्ये जन्माला आलो ते मातीचे ऋण मनामध्ये असतात एकतरी तशावेळच्या भावना मनामध्ये रुजू करून घ्याव्या लागत असतात. अशी तुमची तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने घेतलं आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं सरकार असताना असेल ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला सर्वांना विचार दिला की बहुजनाचं ही तर काय तुम्हाला साधायचं असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. सत्ता हे उपभोगण्याचं साधन त्या ठिकाणी असू शकत नाही. सत्ता हे सेवा करण्याचं एक प्रभावीपणाचं असतं आहे आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी तुमचा सत्तेमधला सहभाग त्याच पद्धतीने असला पाहिजे
हा विचार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो दिला महाराष्ट्रामध्ये, त्याच विचाराचं अनुकरण करत दादाच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला. निर्णय घेत असताना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी घेतला. पण आज मला आशुतोष तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचं. आम्ही निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही परदेशामध्ये होता, परंतु परदेशामध्ये होता त्यावेळेला मी असेल, प्रभुभाई असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी सगळ्या आमदारांची यादी घेऊन जायला बसत होतो. त्याला तुम्ही जरी परदेशात होता, तुमच्याशी संपर्क व्हायला थोडासा वेळ उशीर झाला, तर दादांनी मला हक्काने सांगितले होते की सुनील, या यादीमध्ये आशुतोष आपल्या बाजूने 1000% असं तू समज. एका नेतृत्वाचा विश्वास कशा पद्धतीने असू शकतो, ते करोड सहकार्याच्या जवळ आपण जे काही घेतोय भूमिका त्याच्याबद्दलची स्पष्टपणाची चर्चा न झालेली असताना सुद्धा तो करोड सहकारी माझ्या विचाराच्या बाहेर जाणार नाही असा विश्वास अजितदादांच्या मनामध्ये तुमच्याप्रती किती पराभूमिका होता हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना लक्षात ठेवा. आणि म्हणून गेल्या वर्षभराच्या या सर्व कालखंडामध्ये आता येताना तर आम्ही सगळे हायवे बघितले, हायवेवरचे सगळे फेस पण बघितले. जो असा नवीन तन्नामान चेहऱ्याचा फोटो दिसतोय ना पहिल्या दिवसावर, बस या सगळ्या परिसरामध्ये शेती आणि शेतीमालाच्या उत्पन्नामध्ये भर झाली. शेतीच्या दृष्टिकोनातून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निश्चितपणाने वेगवेगळ्या पद्धतीचं वाढवलं गेलं, परंतु भौतिक विकासाच्या पायाच्या विकासाच्या जे काही कल्पना आहे त्या काळामध्ये यापूर्वीच्या कालावधीमध्ये जेवढं काम झालं नसेल तेवढं गेल्या वर्षभरामध्ये करण्याचं काम अतिशय डोळसपणाने अशी तुम्ही दाखवलं. त्याच्यामध्ये जे काही गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये केलेलं हे देखील आढावा त्यांनी घेतलेला. मी तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन करतो का पुढचा आमदार तर आता मीच आहे, पण पुढचं आपलं सरकार माहितीचं येणार आहे आणि मुख्यमंत्री पण दादा होणार आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व कामाला लागलो. कोपरगाव मतदारसंघामध्ये आपण जर साहेब बघितलं तर अजितदादांच्या माध्यमातून आपल्या सर्व मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघामध्ये भरघोस असा निधी आणि पूर्ण मतदारसंघाचा कायापालट कसा झालेला हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आपण पूर्ण मतदारसंघाचा देखील कायापालट झालेला आहे असं बघू शकतो. आणि पूर्ण जे काही श्रेय आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले. तसेच आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालेले. आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये कोणीही अजितदादांचा त्या ठिकाणी हात धरू शकत नाही. परंतु नुसता विकास नाही, परंतु अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आणि आपल्याला तो निकाल घ्यायचा. जशा पद्धतीने आपण 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जोश लावून पूर्ण ताकद लावून आपण मला निवडून आणलं, त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीने आपल्याला या ठिकाणी उतरायचं आणि मला निवडून आणून आपल्या अजितदादांचे हात बळकट करायचे. आणि म्हणून आता जो काही कालावधी राहिलेला आहे या कालावधीमध्ये आपण जे काही काम आपल्या बूथमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जे केलेलं हे आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवायचं. ज्या काही योजना आदरणीय अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे त्याचे जाहीर केलेलं आहे, याच्या जे काही माहिती असेल त्याचे फॉर्म असतील हे मतदारांपर्यंत पोहोचवायचे. त्याचे जे लाभार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या 2 महिन्यामध्ये करायचं आहे. आता आपले कामं भरपूर झालेले याचा फक्त प्रचार प्रसार आपल्याला करायचा. शासनाच्या माध्यमातून योजना भरपूर जाहीर झालेल्या आहे, याचा लाभ फक्त त्या लाभार्थ्यांना मिळवून द्यायचा. आणि समोर त्यांना बोलायला कुठलीच जागा नाही. समोरचे लोक काहीतरी भूलथापा देऊन आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी लक्ष विचलित करतील
आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या पद्धतीने काळजी करायची आहे. आपल्या या सर्व योजना सर्व कामं मतदारांपर्यंत पोहोचून अजितदादांचे हात कसे बळकट होतील यासाठी आपण सर्वांनी काम करायचे. संघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही आपल्याला जबाबदाऱ्या ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आपण सर्वजण पार पाडतच आहोत. परंतु नव्याने काही जे काही पदाधिकारी आपल्या बरोबर आले, काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आले, त्यांना देखील नवीन जबाबदाऱ्या आपण या काळामध्ये देणार आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्य, अजितदादांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचं चिन्ह हे लोकांपर्यंत गेलेलं आहे. परंतु लोकांच्या मनामध्ये जे काही संभ्रम आहे तो संभ्रम कुठे न ठेवता आपलं काम त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला त्यांचं मन जिंकायचं आहे. अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो.